नमस्कार, मी ॲडव्होकेट विशाल मोहिते, जिल्हाध्यक्ष भाजपा किसान मोर्चा। मी ज्या वास्तूच्या बाहेर उभा आहे ती वास्तू ICMR म्हणजे इंडियन काउन्सिल ॲग्रिकल्चर रिसर्च या अनुसंधान केंद्र जे आहे भारत सरकारचं त्याचे आहे। तसेच महाराष्ट्र राज्य पशु व कृषी विद्यापीठ नागपूर यामार्फत या ठिकाणी कृषी विज्ञान केंद्र चालू झालेलं आहे। अजून याचं उद्घाटन रखडलेलं आहे। आम्ही भारतीय जनता पार्टी किसान मोर्चातर्फे लवकरात लवकर केंद्र सरकार यांना उद्घाटन करण्यासाठी सांगणारच आहोत। तत्पूर्वी प्राकृतिक शेती अभियान, नैसर्गिक शेती अभियान या अभियानाची सुरुवात सांगली जिल्ह्यामधून या तळसर येथील कृषी विज्ञान केंद्रापासून आम्ही करणार आहोत। या कृषी विज्ञान केंद्रामध्ये दिनांक 30 जून 2026 वार मंगळवार 1 ते 4 वेळात प्राकृतिक शेती अभियान, नैसर्गिक शेती अभियानासाठी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपण या ठिकाणी यावं। या ठिकाणी आपल्या शेताला खताची किती आवश्यकता आहे, नैसर्गिकरित्या शेती कशी केली जावी, तसेच सेंद्रिय खत प्रणाली, भूमीचं सुपोषण कसं करावं, अशा विविध विषयात मार्गदर्शन करण्यासाठी वक्ते येणार आहे। मी सर्व कडेगाव तालुका आणि सांगली जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना विनंती करतो की डोंगराई देवीच्या पायथ्याशी असलेलं हे कसं चांगलं स्थान आहे आणि हे केंद्र सरकारचं कृषी विज्ञान केंद्र आहे। मला वाटतं सर्व शेतकरी बांधवांनी या ठिकाणी यावं आणि या नैसर्गिक शेती अभियानाचा लाभ घ्यावा। धन्यवाद।